अगर आपने अभी तक सर से सब्सक्राइब नहीं किया चैनल को तो सब्सक्राइब कर लेना। हेलो एवरीवन, वेलकम टू माय चैनल मैथ्स बाय बितवार एमडी। सावन में इतना अच्छा वीडियो चल रहा है, रात के बजे हैं 2, तो आज हम देखेंगे ऐसा वीडियो। तो आज चलिए शुरू करते हैं। धातू व धातू गुणधर्म याचा अर्थ आपण जे पाहत होतो की आधुनिक आवर्त सारणीमधील आवर्ती कल त्याच्यामध्ये 3 टॉपिक होते, ते 3 टॉपिकमध्ये 2 टॉपिक आपले झालेले आहेत। तर तिसरा टॉपिक सेपरेट व्हिडिओसाठी आपण दणदणीत घेणार आहोत। तर पहिला होता संयोजा, दुसरा जो टॉपिक होता तो होता अणुअंक म्हणजे अणु आकार, अणु त्यांचा आकारमान, आणि तिसरा आहे दणदणीत धातू व धातू गुणधर्म। हा टॉपिकसाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तर आपण लगेच पाहूया। तर खूपच धमाल होईल पहा व्हिडिओ, कारण का तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजेल। बाकीचे सुद्धा समजले असेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल तर आपण ती म्हणजे लिंक पाहून आपण त्यातले काय नोट्स लिहून घ्यायची पहा। तर तिसऱ्या आवर्तामधील म्हणजे सर्वप्रथम डायरेक्ट आपल्याला काय केले, धातू व धातू गुणधर्म। तर धातूला मेटल म्हणतात त्यामुळे मेटॅलिक, आणि अधातूला नॉन मेटल म्हणतात त्यामुळे नॉन मेटॅलिक। कॅरेक्टर्स म्हणजे गुणधर्म हे तर माहीतच आहेत आपल्याला। तर धातू व धातू, व्हेन मेटल्स अँड नॉन मेटल्स इन पेरियडिक टेबल, म्हणजे जाऊ द्या त्याच्या आता आपण मराठीतून सांगूया की जर तिसऱ्या आता इथं म्हणजे प्रश्न विचारला जरा डोके चालवा म्हणतोय, तर डोके आपटून घे नका, तर डोके चालवा म्हणतोय। तर तिसऱ्या आवर्तामधील मूलद्रव्य बघायचे आहेत आपल्याला, तर बघूत आपण तिसऱ्या आवर्तामधील मूलद्रव्ये आणि त्यांचे धातू व धातू यांचे वर्गीकरण करा म्हणतोय। जे आपल्याला शिकायचं आहे तोच त्यानं करायला सांगितले। परंतु आधुनिक आवर्त सारणीची रचना, जे काय आपलं भाग तिसरा काहीतरी व्हिडिओ आहे, तिसरा का चौथा, त्यामध्ये आपण पाहून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण खूप सारे डिटेलमध्ये पाहिलो आहे। तर ही आपण काढलेली शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून पिरियडिक टेबल आहे, म्हणजे आधुनिक आवर्त सारणी आहे। तर तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये पहा म्हटले, तर ते तिसरा आवर्त कोणता आहे? हे पहिला आवर्त, या आवर्त होता पहिला, दुसरा आणि हे तिसरा आवर्त। या तिसऱ्या आवर्तामधील आपल्याला मूलद्रव्ये पाहायचे आहेत, तर पाहिलोय म्हणायचं आपण। तर तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये पाहिलो आहे आणि त्यांचे धातू व धातू असे वर्गीकरण करा म्हटले। तर आपण एक डायरेक्ट सांगितले की जे काय नागमोडी रेषा आहे, म्हणजे जी काय नागमोडी रेषा आहे आधुनिक आवर्त सारणीमधील, आधुनिक आवर्त सारणीच्या डाव्या बाजूला जे काय म्हणजे नागमोडी रेषा आहे, तर नागमोडीच्या रेषेच्या इकडे कोणता आहे? डावीकडील सर्व धातू असेल आणि उजवीकडे सर्व काय असतील? अधातू असतील, आणि त्यांच्या जे काय कडेला असतील म्हणजे किनाऱ्यावर, नागमोडी रेषेच्या किनाऱ्यावर सर्व धातू सदृश्य असतील असे आपण सांगितले। तर वरून सांगितले ते पण, तर त्यावरून आपल्याला असं सांगता येते की ही म्हणजे त्या पहिल्याचं उत्तर तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य पहा म्हटले। तर तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य हे झालं तिसरं आवर्त, 1 2 तिसरं नालायक कार्ट्या, म्हणजे तिसरा आवर्त आहे। या तिसऱ्या आवर्तामध्ये हे जे काय आहेत 1 2 हे 3, तर हे काय असतील पहा? धातू असतील, कारण का आपण सांगितलेच की नागमोडी रेषेच्या इकडे सर्व काय असतील? धातू असतील। मग पाहिलोय आणि धातू आणि अधातू कुठं असतील सांगले, तर याचे वर्गीकरण केलोय। तर वर्गीकरण करायचं की सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम हे काय असतील? धातू असतील, आणि जे काय सिलिकॉन असेल हे सिलिकॉन काय धातू सदृश्य असेल, आणि फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन हे काय असेल? अधातू असेल, कारण हे याच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हे अधातू आहे, आणि हे म्हणजे धातू सदृश्य आहे, आणि हे काय असतील? अधातू असेल। एवढं आपल्याला लक्षात ठेवायला लागेल। आणि दुसरा प्रश्न आहे की धातू आवर्त सारणीच्या कोणत्या बाजूला आहेत? आता सांगणार भैया डाव्या बाजूला आहेत, आणि डाव्या की उजव्या म्हणून सांगितले तर की डाव्या आहेत, एवढं सांगून टाकायचं की तुम्हाला अधातू आवर्त सारणीच्या कोणत्या बाजूला आढळले। आता धातू जर इकडे आढळलं, अधातू कुठं असेल? इकडेच असेल, उजव्या बाजूला असेल आधुनिक आवर्त सारणीच्या। मग झालं सिम्पली। तर मग आपल्याला आता नंतरची टॉपिक पाहूया आपण लगेचच, परंतु आपल्याला पुस्तकामध्ये खूप सारे लिहून दिलेले आहे, परंतु आपण वन शॉटमध्ये हे सर्व शिकणार आहोत। तर आपल्याला एकच माहीत आहे की आपण किंवा आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे की आधुनिक आवर्त सारणी रचना जे आहे ते त्याच्यामध्ये आपण सर्व काय शिकले आहे। तर आपण काय लिहायचं पहा आणि काय समजून घ्यायचं मी 2 मिनिटात सांगतोय, आणि ते जर आपल्याला समजलं ना तर खूप चांगल्या प्रकारे समजून जाईल। फक्त तिथं काहीच बघायचं नाही, पुस्तकच बघायचं नाही, आपण लिहायचं काय म्हणजे नेमकं लिहायचं म्हणजे काय? तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये एक म्हणजे आपल्याला असं येईल की धातू व धातू गुणधर्म,
याचे विश्लेषण करा म्हणजे किंवा हे 2-4 मार्काला येऊ शकतो. धातू व धातू टीप लिहा, धातू व अधातू गुणधर्म म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये धातू व धातू गुणधर्म हे टीप लिहायचं. तर आपण काय फक्त सांगायचं असते की आधुनिक आवर्त सारणीमध्ये धातू व धातू नेमकं कशा प्रकारे असतील. तर इथं काय करायचं आपण, तर सर्वप्रथम काय लिहायचं, आवर्त सारणीमध्ये एक नागमोडी रेषा आहे आणि त्या नागमोडी रेषेच्या कैकी डाव्या बाजूला समजे धातू असतात आणि उजव्या बाजूला कैकी अधातू असतात आणि त्या रेषेच्या किनाऱ्यापैकी धातू सदृश असतात. गेल्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. एवढं तर सांगायचं आपण, तर आपल्याला 2 मार्क भेटतात. पहा मी तुम्हाला इथं लिहूनसुद्धा दाखवतोय. ही पहा मी इथं लिहून घेतलेली आहे. तर हे खूप चांगल्या प्रकारे मी लिहून घेतलेले आहे. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे की आधुनिक आवर्त सारणीमध्ये एक नागमोडी रेषा आहे एवढं लिहायचं आणि नागमोडी रेषेच्या किनारी धातू सदृश मूलद्रव्य आहेत एक लिहायचं आणि नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला धातू असतात हे पण लिहायचं. म्हणजे हे 3च महत्त्वाचे मुद्दे असतील. म्हणजे याचे 2 मार्क, 4 मार्काला जाय तर हे 3 मुद्दे लिहायचं. इथं 2 मार्क मिळतात कारण का हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे काय व्हायला ते समजण्यासाठी. तर एवढं आपण लिहू शकतोय. तर नंतरचं काय लिहायचं मी सांगतोय तुम्हाला. तर पहा आपण एका कच्च्या पेजेसवर तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन आपल्याला हे तर माहितीच आहे. तर इथं पहा, इथं आपण हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, राईट, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, निऑन हे घेतलो आहे आपण. तर पहा आता हे काय झालं हो, आता हे हायड्रोजनचं 1 असेल, इथे 1 कॉमा म्हणजे फक्त 2च असेल. हेलियमचं किती असेल 2, लिथियमचं किती असेल हो 2 कॉमा 1 म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूप पण लिहायला बरं किती असेल म्हणजे आपण दुसरंच काय दर्शाल. तर 2 कॉमा 4, 2 कॉमा 5, 2 कॉमा 6, 2 कॉमा 7. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. तर इथं फ्लोरीन राहून गेलं आहे. तर आपण इथं फ्लोरीन लिहूया. फ्लोरीन 2 कॉमा 7 राईट. अशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे हे लिहू शकतोय. हे एक महत्त्वाचं झालं. तर इथं पहा आपण सांगायचं नेमकं तुम्हाला काय आहे मला. तर इथं किती आहे हो, शेवटच्या कक्षामधील इलेक्ट्रॉन 1 आहे. इथं शेवटच्या कक्षामधील म्हणजे आता शेवटच्या कक्षातील इलेक्ट्रॉन 1 आहे. इथं शेवटच्या कक्षातील इलेक्ट्रॉन किती आहे हो 2 आहे. इथं शेवटच्या कक्षातील इलेक्ट्रॉन किती आहे, इथं परत 1 आहे. लिथियम, बेरिलियममध्ये 2, बोरॉनमध्ये 3, कार्बनमध्ये 4, नायट्रोजनमध्ये 5 म्हणजे ऑक्सिजनमध्ये 6. शेवटच्या कक्षातील इलेक्ट्रॉन सांगायला मी तुम्हाला. तर त्याची संयोजन आहे सांगत. तर यांनी याच्यामध्ये 8 असतील. तर याला काय आता पहा, ह्यो काय करतोय तो काय करतोय पहा. आता शेवटच्या कक्षातील इलेक्ट्रॉन आहे म्हणजे यांची संयोजन. याला काय करतोय आता शेवटच्या कक्षेची आता 2 नंबरची कक्षा आहे. 2 नंबरच्या कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉन मावू शकतात आपल्याला माहीत आहे. परंतु 8 इलेक्ट्रॉन मावू शकतात. मग 8 पैकी ह्यो काय करतोय 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा 7 इलेक्ट्रॉन घेऊन 8वी कंप्लीट करण्यापेक्षा हे 1 देऊन टाकलेली बरं की, म्हणजे 1 देऊन टाकून देते अवकाळी. म्हणजे याचं काय होतोय हे धन होतोय म्हणजे धनता होतोय याच्याकडे. धन म्हणजे धनी होतोय. यानं देऊन टाकणं म्हणजे हे भाग्यवानच आहे ना याला, त्याला त्यामुळे या धनता म्हणतोय म्हणजे धन होतो यानं. यानं सुद्धा काय करते पहा, यानं मग 8 म्हणजे 6 घेण्यापेक्षा हे 2 दिलेलेच बरं. हे सुद्धा देऊन काय करतोय धन बनतोय. तिसरा यानं काय करतो, यानं 3 दिलेलेच बरं 5 घेण्यापेक्षा. यो काय करतोय 3 देते किंवा घेते, धन बी होऊ शकते ऋण होऊ शकते. म्हणजे 4 8 करण्यापेक्षा मग देते किंवा घेते हे दोन्ही बी काय काम करते. मग अशा प्रकारे मग परंतु आता पहा नायट्रोजन जे आहे, नायट्रोजन काय करतो यानं 5 देण्यापेक्षा 3 घेतलेलेच बरं बापू म्हणतोय. मला धनी व्हायची काही गरज नाही, 3 घेऊन सोपं काम करतो म्हणते. मग 3 घेते म्हणजे ऋण होते म्हणजे त्याच्याकडं आता बाकी होते ना, मग तो काय झाला ऋणी झाला. त्याच्यामुळे हे ऋणी झाला, हे काय झाला हो ऋणी झाला. मग हे यांना सुद्धा काय करतो, मला 2च लागतात बाबा किती 12 खंड्या 2 लागतात. 6 देण्यापेक्षा 2 घेतो कडे म्हणते या. हे सुद्धा ऋणी, हे सुद्धा ऋणी आणि हे जे आहे यानं काहीच करणार 2 देणार घेणार काय, याच्याकडे भरती 8 भरती आहे दुसऱ्या कक्षामध्ये. तर अशा प्रकारे मग आपल्याला सांगता काय येते पहा. आता नागमोडी रेषा आपण पाहूया आणि नागमोडी रेषेपाशी जाऊया आपण. तर नागमोडी रेषा तर आपण हायड्रोजन, हेलियम घेतलोय, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑनपर्यंत घेतलो आहे. तर हे नागमोडी रेषा आहे. नागमोडी रेषेच्या इकडे हे लिथियम आणि बेरिलियम आहेत. तर नागमोडी रेषेच्या आधी लिथियम आणि बेरिलियम आहेत. तर पहा आपण लिथियम आणि बेरिलियमला बघूया आपण. तर हे झाले लिथियम आणि बेरिलियम. हे काय तो हे धन आहेत, मोठे धनी आहेत. परंतु इथं जसं आता एकूण जसं आपण इकडे चालल्या मग यानं थोडं आता
आज जसं जसं चल्या इथे थोडं 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 काय व्हायचं चाललं हो, ऋण व्हायचं. आता ही अवकाळ काय करायचं, थोडं ऋण व्हावं म्हणा येतं ते येणं. मग हे काय करायचं, ऋण व्हायचं बघायचं. म्हणजे इकून जसं जसं चल्या आपण तसं ऋणता वाढाली, राईट. म्हणजे धनता कमी कमी होत ऋणता वाढत चालली. मग याचा अर्थ सांगायचा आपल्याला एवढंच आहे की इकडे कोण आहे तर आधुनिक आवर्त सारणीमधील हे काय आहे, हे नागमोडी रेषा आहे. नागमोडी रेषेच्या डावीकडील धातूची प्रवृत्ती काय असते, धन आयन बनण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे धातू काय करतात, स्वतःचे इलेक्ट्रॉन गमावतात म्हणजे देऊन टाकतात आणि स्वतः काय होतात, धन होतात, राईट. हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे धन आयन होतात, म्हणजे धन आयन म्हणतात त्याला. तर धन आयन बनण्याची प्रवृत्ती असते. याच्यामध्ये धातू येणे काय करतात, 100% यांना तर मायनस होऊ शकत नाही ते. म्हणजे धातूची इथून सांगण्याचा एकच अर्थ आहे की नागमोडी रेषेच्या इकडे जी काय धातू आहे तर धातूची धन आयन बनण्याची प्रवृत्ती असते हे सांगायचं आपण. आणि अधातूची ऋणायन हे आपण सांगायचं. अधातूची ऋणायन बनण्याची प्रवृत्ती असते. एक म्हणजे त्याच्या उलटच आहे ना. म्हणजे आता मग याला काय म्हणायचं, तर मग एवढं ध्यान ठेवायचं फक्त आपण. याला काय, ऋणायन बनण्याची प्रवृत्ती कोणाची असते, अधातूची असते. कारण काय थोडं थोडं ऋणायन बनण्याच्या मार्गाला लागतात. परंतु धातूमध्ये काय असते हो, धनायन बनण्याची प्रवृत्ती असते. कारण काय हे धन होण्याचा प्रयत्न करतात. मग याच्यावरून आपल्याला सांगता येते काय, तर याची जी काय प्रवृत्ती आहे धनायन बनण्याची त्याला धनता म्हणतात. आणि याची काय ऋणायन बनण्याची प्रवृत्ती आहे याला ऋणायन म्हणतात. म्हणजे धनता आणि ऋणता म्हणतात. धनता आणि ऋणता म्हणजे एवढंच तुम्हाला समजून घ्यावं लागेल, दुसरं काहीच नाही. म्हणजे एवढं म्हणजे धनता आणि ऋणता म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला सांगावं लागतात. पहा, तर धनता म्हणजे काय, धातूमध्ये जी काय प्रवृत्ती असते धनायन बनवण्याची त्याला धनता म्हणतात. आणि अधातूमध्ये जे काय ऋणायन बनण्याची क्षमता असते किंवा जी काय त्याच्यामध्ये जे काय प्रवृत्ती असते त्याला ऋणता म्हणतात. एवढं ध्यान ठेवायचं आपण. मी लिहून घेतलेले आहे पहा की धातूमध्ये इलेक्ट्रॉन गमवून धनायन बनण्याची प्रवृत्ती असते त्यालाच धनता म्हणतात. धनता म्हणजे काय म्हणलं तर एवढं लिहायचं आपण. म्हणजे त्याच्यामध्ये लिहू शकतो की आणि अधातूमध्ये इलेक्ट्रॉन घेऊन, म्हणजे आता इथं गमवतात येणं, गमवून आणि इलेक्ट्रॉन येणं काय करतात हो, घेऊन ऋणायन बनण्याची प्रवृत्ती असते त्याला ऋणता म्हणतात. धनता आणि ऋणता आपल्याला हे माहीत असलं पाहिजे. पहा, धनता आणि ऋणता म्हणजे नेमकं काय आहे. मग एवढंच आपण लिहू शकतोय चांगल्या प्रकारे ते पण. मग आता नेमकं सांगायचं नेमकं तुम्हाला म्हणजे काय, मला तर एवढंच तुम्ही लिहायचं हो का. आता एवढ्या पाय मी एवढं मोठं भाषण दिलं आहे तुम्हाला. म्हणजे एकूणच सर्व काही सांगायचं म्हणजे एवढ्या टॉपिकमध्ये आपण स्क्रीनशॉट काढून आतासुद्धा एवढं लिहून घेऊ शकतो आहे. पहा, धातू अधातू गुणधर्मामध्ये एवढं लिहायचं. नंतर धातूमध्ये इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनण्याची प्रवृत्ती असते त्याला धनता म्हणतात. अधातूमध्ये इलेक्ट्रॉन घेऊन ऋणायन बनण्याची प्रवृत्ती असते त्याला ऋणता म्हणतात. तर धातूमध्ये आता नेमकं दुसरं सांगायचं म्हणजे धातूमध्ये जे काय संयोजन इलेक्ट्रॉन असतील गमावून, म्हणजे धातू जे आहेत आता धातू काय करतात हो, गमावतात आणि ते काय करतात कमावतात, राईट. तर म्हणजे घेतात ते म्हणून ऋणायन होतात. धातू गमावतात धनायन होतात. म्हणजे सांगण्याचा सर्व तात्पर्य एकच आहे की एवढ्या टॉपिकमधून धातूमध्ये संयोजी इलेक्ट्रॉन गमावून, म्हणजे संयोजी इलेक्ट्रॉन काय करतात गमावतात, म्हणजे गमावून स्थायी राजवायू संयुरूपण असलेला धनायन बनण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय तुम्हाला, प्रत्येक धातू काय करतोय, म्हणजे धातूमध्ये धनताच असते हे आपल्याला माहितीच आहे. धातू काय करतोय, इलेक्ट्रॉन गमावतोच आणि गमावून काय करतो, शेवटचा कक्षा काय करतोय ते मोकळीच करून टाकतोय. म्हणजे ते त्याच्या अलीकडे जी काही कक्षा आहे ती कक्षा पूर्ण फुल झाली पाहिजे अशा प्रकारे त्याची काय असते प्रवृत्तीच असते. तर मग हीच प्रवृत्ती त्याच्यामध्ये काय धातूमध्ये संयोजन इलेक्ट्रॉन गमावून स्थायू राजवायू स्वरूपण, म्हणजे स्थायू राजवायू स्वरूपण हे द्या. म्हणजे काय नेमकं, तर एक फुलफिल म्हणजे एक तर 2 कंप्लीट राहावं पहिल्या याच्यामध्ये, दुसऱ्यामध्ये 8 तर राहावं, तिसऱ्यामध्ये 18 तर राहावं, नाहीतर ते वरचं निघून तर जावं, नाहीतर एक भरून तर घ्यावं. याला स्थायू राजवायू स्वरूपण म्हणतात. मग येणे काय करतात, धातूमध्ये काय इलेक्ट्रॉन गमावतात. धातू प्रत्येकजण काय देऊनच टाकते कारण का त्यांचं घेणं परवडतच नाही धातूला, म्हणजे त्याचे इलेक्ट्रॉन कमी असतात. तर धातूमध्ये संयोजन इलेक्ट्रॉन गमावून स्थायू राजवायू स्वरूपण असलेला धनायन बनण्याची प्रवृत्ती असते. एवढं आपण शेवटी सांगू शकतोय आपण, राईट. म्हणजे कोणती प्रवृत्ती असते धातूमध्ये, तर इलेक्ट्रॉन गमावून स्थायू राजवायू स्वरूपण असलेला म्हणजे फक्त एवढे ध्यान ठेवायचे, धनायन बनण्याची प्रवृत्ती धातूमध्ये असते तर ऋणायन बनण्याची प्रवृत्ती अधातूमध्ये असते. एवढं जर ध्यान ठेवलं ना आपण तर आपल्याला खूप इझी जाते पहा हे धडा. तर आपल्याला थोडक्यात मी इतर सांगतोय पहा, इतर एक म्हणजे याचं विश्लेषण सांगतोय. आपण अणूचा आकारमान पाहिलो आहे. आता आवर्ती कल नेमकंच मूलद्रव्याचे आवर्ती कल
जे काय आहे तर आपण 3 टप्प्यामध्ये पाहिलो आहे, संयोजा आणि एक तर संयोजा आणि अणु आकारमान आणि तिसरा म्हणजे धातू अधातू गुणधर्म. या आकृतीमध्ये सर्व काही दिले आहे. तर मूलद्रव्यातील आवर्ती कलामध्ये तर कमी कमी होत जाणारे अणुत्रिज्या 1 नंबर दिलेले आहे पहा. तर कमी कमी होत जाणारे अणुत्रिज्या म्हणजे इथून जर आपण जर अशा प्रकारे जर गेलो ट्रेनमध्ये म्हणजे इथं दिले म्हणजे 1 नंबर दिले म्हणजे याचा अर्थ ही पहिली रेषा आहे पहा. ही पहिली रेषा काय काय दर्शवते, इकून जर आपण जर चाललो आहे तर इथून कमी कमी अणुत्रिज्या काय होत चालली हो, कमी कमी होत चालली. म्हणजे अणूचा आकारमानसुद्धा काय होत चालला कमी कमी होत चालला एवढं सांगता येते. आणि वाढत जाणारी विद्युत ऋणता व अधातू गुणधर्म म्हणजे दुसरं काय होत चाललं पहा, इथून इकडे जाताना विद्युत ऋणता वाढत चालली राईट. म्हणजे अणूचा म्हणजे धन गुणधर्म एकूण कमी कमी होत चालला आहे राईट. म्हणजे अधातूचा जे काय गुणधर्म आहे कोणता, ऋणता गुणधर्म, तर अधातूचा गुणधर्म ऋणता गुणधर्म एकूण वाढत चालला आहे एकूण इकडे राईट. हे अधातू आहेत हे पूर्ण इथं दाखवले. अधातू म्हणजे कोणते आहेत हे आहेत राईट. हे अधातू इकडे आहेत. या अधातूमध्ये जे काय म्हणजे काय काय ऋणता वाढत चालली इथून इकडे जाताना आणि धातूमधील धनता कमी होत चालली अशा प्रकारे आपण म्हणू शकतोय. किंवा इथं दिलेले आहे पहा, कमी होत जाणारी विद्युत धनता म्हणजे धातूमधील जे काही धनता असेल ते काय होते कमी होत चालले म्हणजे धातू गुणधर्म आहे हा. 3 म्हणजे एका बाणावर आपण हे 3 निशाण मारू शकतो राईट, 3 तीर. तर हे एका बाणावर आपण आणखी 3 मारू शकतो की वाढत जाणारी अणुत्रिज्या म्हणजे प्रत्येक जसं जसं आपण खाली येत जातोय तसं एका नवीन कवचाची भर पडत जाते. त्यामुळे अणुत्रिज्या काय होत जाते व वाढत जाते राईट. ही आपल्याला सांगता येते म्हणजे वाढत जाणारी अणुत्रिज्या कसं गणामध्ये वरून खाली जाताना. एक झालं तर कमी होत जाणारी विद्युत ऋणता व अधातू गुणधर्म म्हणजे पहा नेमकं काय, तर विद्युत जे काही ऋणता असेल म्हणजे धातूमध्ये किंवा अधातूमध्ये. आता इथून जर जसं आपण खाली येत असेल तर एवढं ध्यान ठेवायचं या आकृतीवरून की विद्युत जी काय ऋणता असेल ती कमी 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 होत जाते पहा. इथून जर आपण खाली येत असेल प्रत्येक आता ठिकाणी इथून जर खाली येत असेल तर आपल्याला काय हो विद्युत ऋणता कमी होत असेल कणाची अधातूची. मग एक आहे धातू आहेत राहिलेत कोण अधातू. यांची जी विद्युत ऋणता असेल हे काय असेल कमी 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 होत जाते म्हणजे खाली इकून इकडे काय असते वाढत जाते. परंतु इकून जर खाली येत असेल तर आपण हे कमी कमी होऊन जाते. हे 12वीला आपलं पूर्ण विश्लेषण आहे. फक्त हे तक्ता येऊ शकेल तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा. त्यामुळे आपण फक्त समजून घ्यायचं आहे तक्त्याला, पाठ करायची गरज नाही. तर आणि जसं खाली जातोय वाढत जाणारी विद्युत धनता व धातू गुणधर्म. आता हे धातू आहे ती कले या धातूचे म्हणजे अशा प्रकारे जर गेलं तर याची धनता वाढत जाते, विद्युत धनता काय जाते वाढत जाते. म्हणजे इथं प्रत्येक कवचाची नवीन कवचाची भर पडते म्हणजे मोठमोठे मेटल तयार होतात. त्यामुळे काय करतात डायरेक्ट डोनेट करतात म्हणजे देऊन टाकतात दुसऱ्याला. त्यामुळे धनता येतं काय जाते वाढत जाते. हे डायरेक्ट या बाणसुद्धा आपण 3 निशाणा मारू शकलो. तर एवढं आपण या आकृतीमधून सांगू शकतो. आपल्याला परीक्षेमध्ये काय येईल पहा, असा तक्ता येईल, असा कलर येईल, फक्त सर्व येईल. फक्त हे बाण देईल इथं लिहा म्हणेल, इथं 3 पॉईंट देईल इथं 3 पॉईंट लिहा म्हणते आणि इथे एक बाण देईल आणि इथं 3 पॉईंट लिहा म्हणते. तरी तुम्हाला पॉईंट आले पाहिजे कारण का आपण आता शिकलेले आहोत. तर तुम्ही फापड पसारा लिहायचं नाही पहा, फक्त समजून घ्यायचं आणि एवढंच लिहायचं. तुम्ही एवढंच लिहून घ्यायचं तुमच्या पुस्तकीमध्ये सुद्धा पाहो का बाकीचं तुम्ही समजून घेतलं तर खूप चांगल्या प्रकारे होईल. तर नंतरसुद्धा मोहरच्या पानावरचं मी पुस्तकीमध्ये सांगत आहे पुस्तकीमधलं, परंतु ते बी सुद्धा मी महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला काढून इथं लिहून देणार आहे पहा. फापड पसारा लिहून घ्यायचं नाही तुम्ही. तर म्हणजे नेमकं फक्त समजून घ्यायचं. तुम्ही समजलं तर खूप इझी जाईल हो का. तर मग नेमकं काय असेल पहा, तर आपण इथं काय म्हटले आहे, तर आधुनिक आवर्ती जे कल आहे धातू गुणधर्मामधून. परंतु जेव्हा म्हणजे पहिला जर गण असेल, आता पहा पहिलं जर गण असेल तर पहिल्या गणामधील आपण धातूचा जर विचार केला असेल तर धातूचा जर विचार केला म्हणजे पहिला गण काय आहे हो इथं लिथियम, सोडियम अशा प्रकारे गेले आहेत. मग हे धातूच आहेत राईट. या धातूचा जर विचार जर केला आपण तर वरून खाली जर जाताना नव्या कवचाची भर पडत आहे हे आपल्याला माहीतच आहे. कारण का आपण प्रत्येकाची पाहिला कोण आहे लिथियम, सोडियम, पोटॅशियम, कोण रबिडियम म्हणजे हिना, लीना, नालायक, कार्ट्या, रात्रभर कशाला फिरतात हे शॉर्ट ट्रिक आपल्याला माहीतच असेल. तर हे झालं. परंतु जेव्हा आपण वरून जर खाली जातोय तशी काय होतं हो, तसे काय होते एक इलेक्ट्रॉन कवचाची संख्या काय होते वाढत जाते. म्हणजे 2,8,8,1 म्हणजे अशा प्रकारे वाढत जाते. म्हणजे एक इलेक्ट्रॉन कवचाची संख्याची भर पडत जाते. ह्या जे संख्या आहे या संख्या नवीन कवचाची जर भर पडत असेल मग जे काय संयोजी इलेक्ट्रॉन असेल त्यांच्या तरी अंतरसुद्धा वाढत जाते पहा. म्हणजे इथं एक आता कवच वाढला, इथं एक कवच वाढला, परंतु संयोजी इलेक्ट्रॉन एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. हे काय होते पहा, याच्या म्हणजे पहिला मेन केंद्रक आणि संयोजी इलेक्ट्रॉन
यांच्यामधील जे काय अंतर आहे ते वाढत जाते, हे तर आपल्याला माहीतच आहे. मग काय नाही, फक्त माहीत आहे म्हणायचं आपण, राईट, मला माहीत आहे, बरोबर होय म्हणायचं आपण. त्यामुळं काय होते, मग केंद्रकीय जे प्रभार असेल ते कमी होते. कारण काय, हे जे केंद्र असेल यानं या 2ला धरून ठेवते, या 8ला धरून ठेवते, पण जसजसे जास्त येत, परंतु त्याला धरण्याची क्षमता त्याची काय होते, कमी होते लास्टच्या याच्याकडे, राईट. म्हणजे कडच्या इलेक्ट्रॉनचे जे काय शेवटचा संयोजी इलेक्ट्रॉन असेल त्या इलेक्ट्रॉनला धरण्याची क्षमता काय असेल त्याची कमी होत जाते, हे आपल्याला माहीतच आहे. कोणाचे केंद्र म्हणजे केंद्राची, मग त्याला काय म्हणतात, केंद्रकीय प्रभार म्हणतात. तर संयोजी इलेक्ट्रॉनची जशी आपण खाली येत जातो पहिल्या गणामध्ये, तर संयोजी इलेक्ट्रॉनची म्हणजे त्या केंद्रकाची केंद्रकीय प्रभार कमी होते आणि त्याची संयोजी इलेक्ट्रॉनवरील आकर्षण बल सुद्धा कमी होते, माहीत आहे आपल्याला, राईट. म्हणजे सांगता येते की म्हणजे जे काय आकर्षण बल आहे केंद्रानं ओढण्यासाठी, इथून जसं आपण खाली जात जातो, नवीन कवचाची भर पडते आणि जे काही शेवटच्या कक्षेतील एलिमेंट म्हणजे मूलद्रव्य आहे त्या मूलद्रव्यावरील केंद्रकीय प्रभार कमी होतोय. कारण का, इलेक्ट्रॉन म्हणजे नवीन कवचाची भर पडल्यामुळे आणि इलेक्ट्रॉनवरील आकर्षण बल कमी होते, म्हणजे हे कारण झालं. मग इलेक्ट्रॉन संख्येची म्हणजे मग अणू काय करू शकतोय पहा, तर पहिला जे अणू आहे याला घट्ट धरू शकतोय, परंतु याच्यापेक्षा याला तेवढं घट्ट धरू शकत नाही, परंतु याच्यापेक्षा याला तर आणखी थोडं लूज सोडून टाकते, कारण काय, हे लई दूर आहे. मग जसं आपण खाली येत जातोय तसं काय होऊ शकते, तसं असं होऊ शकतं की अणूची जी काय प्रवृत्ती आहे कोण गमावण्याची, संयोजी इलेक्ट्रॉन गमावण्याची जी काय प्रतिकार शक्ती आहे म्हणू शकतो आपण, किंवा जी काही क्षमता आहे गमावण्याची म्हणजे गमावण्याची प्रवृत्ती काय होते, वाढते. म्हणजे इथं जास्त म्हणजे एक घट्ट धरून ठेवते, परंतु त्याच्यापेक्षा इथं जास्त घट्ट धरू शकत नाही, याच्यापेक्षा जास्त आणि किती घट्ट धरू शकत नाही. म्हणजे गमावण्याची प्रवृत्ती खाली जसं चले तसं गमावण्याची प्रवृत्ती वाढते. म्हणजे जाऊ दे लूज आहे, जाऊ दे लई कमी आहे, तसं देऊन टाकून देऊ, मग हे देऊन टाकून देतो, राईट. म्हणजे गमावण्याची प्रवृत्ती आपण एवढं लिहू शकतो की अणूची म्हणजे गणामध्ये वरून खाली जाताना अणूची इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती कमी होत जात नाही, बरोबर हो का, वाढत जाते. हे एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला ध्यान ठेवायचं. कारण एवढं लिहायचं की कारण असं आहे की इलेक्ट्रॉनवरील आकर्षण बल कमी होते, त्यामुळे केंद्रकीय प्रभार कमी होतोय, एवढंच कारण लिहायचं झालं. आपण हे मुद्दा लिहून घेऊया. चला, तर आपण चांगल्या प्रकारे ते लिहून सुद्धा घेतलेले आहेत की गणात वरून खाली जाताना केंद्रकीय प्रभार कमी झाल्यामुळे, म्हणजे त्याचे कारण आहेत काय, केंद्रकीय प्रभार काय होतोय, कमी होतोय. कारण का, मग केंद्रकीय प्रभार नेमकं कशामुळे कमी होतोय, तर केंद्रकीय प्रभार कमी होण्याचं कारण म्हणजे इलेक्ट्रॉनवरील आकर्षण बल कमी झाल्यामुळे. म्हणजे हे त्याचं 2 कारण आहेत. तर गणामध्ये वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनवरील आकर्षण बल कमी झाल्यामुळे काय होते, संयोजी इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षेतील जे काय शेवटच्या कक्षेमुळे जे काय संयोजी इलेक्ट्रॉन असतं, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे संयोजी इलेक्ट्रॉन म्हणजे नेमकं काय. तर संयोजी इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन बनवण्याची नाही पहा, तर गमावण्याची अणूची प्रवृत्ती काय होते, वाढते. म्हणजे ते जास्तीत जास्त गमावण्याचा प्रयत्न करते जसं खाली येतं. म्हणजे वरून खाली जाताना एका कोणत्याही गणामध्ये वरून खाली जाताना केंद्रकीय प्रभार कमी झाल्यामुळे केंद्रकीय प्रभार कमी होतो, कारण का जास्तवर त्यानं कंट्रोल करू शकत नाही जास्त दूरपर्यंत. तर इलेक्ट्रॉनवरील आकर्षण बल कमी झाल्यामुळे संयोजी इलेक्ट्रॉन काय होते, गमावण्याची अणूची प्रवृत्ती वाढते. हे एक मुद्दा महत्त्वाचा आहे पहा, हे टॉपिक ध्यानात ठेवायचं की कशामुळं काय होतंय. तर व्हेन वी आर गोइंग टू इन पिरियडिक टेबल फॉर ट्रेड्स अप टू डाऊन इन द ट्रेंड्स काय होते पहा, तर मग इथं केंद्रकीय प्रभार म्हणजे सेंट्रल फोर्स इज ड्यू टू डिक्रीजेस, सेंट्रल फोर्स डिक्रीजेस, देन व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन लूजिंग देअर द ॲटम्स आर ऑल्सो डिक्रीजेस. म्हणजे काय सांगता येते, म्हणजे जेव्हा अणू म्हणजे एका गणामध्ये वरून खाली जाताना केंद्रकीय प्रभार जर कमी झाल्यामुळे इलेक्ट्रॉनवरील सुद्धा आकर्षण बल काय होते, कमी होते, एवढंच सांगायचं. आणि त्यामुळे संयोजी इलेक्ट्रॉन्स गमावण्याची अणूची प्रवृत्तीसुद्धा वाढते. म्हणजे अणूची प्रवृत्ती वाढते, हो का, कमी होत नाही, अणूची प्रवृत्ती वाढते. म्हणजे काय, गमावण्याची अणूची प्रवृत्ती वाढते, राईट. म्हणजे जास्तीत जास्त गमवत जाते जसं आपण खाली जातो. हे एक मुद्दा आपण महत्त्वाचा ध्यानात ठेवून टाकायचं शेवटपर्यंत.
परंतु आपण जसं खाली येतोय तसं काय करतो, जास्त लूज करत जातो. म्हणजे लूज करतोय म्हणजे तो काय होतोय, याची काय वाढ आली, गमावण्याची अणूची प्रवृत्ती वाढ आली. म्हणजे याचा अर्थ अणूची प्रवृत्ती काय गमावली. म्हणजे याचा अर्थ काय होते पहा. आता जे काय आपण काय घेतलोय, आपण हायड्रोजन म्हणजे पोटॅशियम, सोडियम, लिथियम आणि हायड्रोजनमध्ये. तर पोटॅशियमचे जे काय 4 कक्ष आहेत, राईट, 4 कवच आहेत. तर 4 कवचामध्ये शेवटच्या कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. तर 1 इलेक्ट्रॉन आपण बाहेर फेकून टाकलो तर 3 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे 3 इलेक्ट्रॉन जर असतील तर ते 3 इलेक्ट्रॉन म्हणजे 3 कवच असतील तर ते 3 कवच असतील. परंतु त्या सोडियममध्ये 2च कवच असतील. लिथियममध्ये किती कवच असतील, लिथियममध्ये 1च कवच असेल. परंतु त्याच्यामुळे याचं काय सांगता येते आपल्याला नेमकं याच्यावरून, म्हणजे जसं आपण खाली चाललोय तसं काय होत चाललंय, गमावण्याची प्रवृत्ती तर वाढालीच, परंतु जे काय धातूचे जे गुणधर्म आहेत ते धातू गुणधर्मसुद्धा वाढतात बा. कारण का धातूचे गुणधर्म आहेत, धातू गुणधर्म जे आहेत जसं आता म्हणजे काय व्हायला पहा, ए फुलफिल म्हणजे पूर्ण भरलेला एक इलेक्ट्रॉन म्हणजे लिथियम आहे. म्हणजे त्याच्यात 1च इलेक्ट्रॉन म्हणजे 1च कक्ष आहे. परंतु ते जे सोडियममध्ये किती आहे, 2 याच्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे धातू म्हणजे जसं आपण खाली म्हणजे आता डायरेक्ट यानं दुसरा देऊन टाकला म्हणजे याची एक गमावून जरी टाकला तर याच्यापेक्षा मोठा असेल, हो राईट. याच्यापेक्षा मोठा सोडियमपेक्षा मोठा कोण असेल, पोटॅशियम असेल. कारण का शेवटच्या कक्षेचा इलेक्ट्रॉन जर दिला त्यानं तर बाकीचे त्याच्या अलीकडला जे असेल म्हणजे शेवटची कक्षा असतात ते जर देऊन टाकले ना, अलीकडली काय असेल, शेवटची कक्षा असेल. परंतु ते शेवटच्या कक्षा 8 म्हणजे पूर्णपणे भरलेली असेल. ती शेवटच्या कक्षा म्हणजे तिचे स्थैर्य प्राप्त झाले असेल विशेष त्यांना, तर ते शेवटची कक्षा पूर्णपणे भरलेली असेल. परंतु याच्यापेक्षा मोठं याच्यापेक्षा मोठं हे खाली असते. मग इथं काय होतं, ते अणूची प्रवृत्ती वाढली. म्हणजे संयोजी इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती जशी वाढली खाली जाताना, तशाच प्रकारे धातू गुणधर्म वाढण्याचा सुद्धा कल दिसून येतोय. म्हणजे त्याचप्रमाणे धातूचे गुणधर्मसुद्धा वाढतात. म्हणजे वाढते त्याचप्रमाणे आता आपण लिहून घेऊया इथं, धातू गुणधर्म वाढण्याची प्रवृत्ती वाढते. धातू गुणधर्म वाढत जातो एवढंच लिहू शकतो. धातू गुणधर्म सुद्धा वाढत जातात. कसं तर वरून खाली येताना. हेच महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लिहिण्यासाठी आपल्याला एवढा वेळ लागला आहे, हो का. तर सेम ॲज दॅट ऑफ वरच्यासारखंच आहे पहा. हे पण टॉपिक हे पण महत्त्वाचं आपण काढलेला आहे होता. तर याच्यामध्ये काय आवर्तामध्ये आता इथं गणामध्ये वरून खाली जाताना बघले आपण तर कशा प्रकारे काय होत गेलं आहे. तर आवर्तामध्ये आपण पाहणार, तर आवर्तामध्ये डावीकडून जर उजवीकडे जात असेल आपण, तर आवर्तामध्ये जर डावीकडून जर उजवीकडे जात असताना म्हणजे इकून जर आपण इकडे जर जात असेल तर केंद्रकावरील वाढत गेल्यामुळे म्हणजे केंद्रकावरील काय वाढतं, हो केंद्रकावरील धन प्रभार. तर केंद्रकावरील धनप्रभार जर वाढत जातोय आपल्याला माहीतच आहे. म्हणजे जसं जसं लिथियम, बेरिलियम म्हणजे त्यानं यानं एक डोनेट करते आणि काय तर यानंतर 2 डोनेट करते. म्हणजे यानं 1 देऊन टाकलं लिथियम तर बेरिलियम काय करतो, 2 देऊन टाकतो शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन. म्हणजे याचा अर्थ धनप्रभार वाढत जातोय. म्हणजे आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना केंद्रकावरील धनप्रभार वाढत गेल्यामुळे म्हणजे धनप्रभार वाढत जातो. परंतु अणुत्रिज्या काय होते, कमी होत जाते. कारण का आपण आधीच सांगलो की कशामुळे कमी होत जाते, कारण का त्याचा जे काय अणुवरील म्हणजे केंद्रकीय प्रभार वाढल्यामुळे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहोत. तर त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या खूप डिटेलपणे आपण घेतले आहे, ते व्हिडिओ पाहून घ्यायचा आपण. तर अणुत्रिज्या आपण कमी होत गेल्यामुळे म्हणजे जसं कमी होत जाते आपल्याला माहितीच आहे इकडून तिकडे जाताना. तर आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना काय केंद्रावरील धनप्रभार वाढल्यामुळे हे कारण आहे आणि अणुत्रिज्या कमी होत गेल्यामुळे हे कारण आहे. तर काय होते, त्यामुळे संयोजी इलेक्ट्रॉन, राईट, संयोजी इलेक्ट्रॉन बनवण्याची म्हणजे बनवण्याची म्हणण्यापेक्षा आपल्याला गमावण्याची म्हणता येईल. काय म्हणता येईल, गमावण्याची. तर गमावण्याची तर संयोजी इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती काय होते, तर कमी होत जाते. तर आपल्याला माहीत असेल इथं जास्त म्हणजे जसं खाली येत जातो तसं काय करतोय, वाढत जातोय आणि असं कमी होत जातोय. किंवा सोपं ध्यान ठेवायचं म्हणजे काय, इथं काय होतं, कवच प्रत्येक कवच वाढत जातोय. त्यामुळं काय करतो, शेवटच्या कक्षेतील जे काही इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावर यांचं प्रभुत्वच नसते. परंतु इथं काय असते, इथं तसं नसते, राईट. इथं काय असते, इथं असं असते की इथं परंतु जसं आपण इकडे चाललोय तसं काय होतोय, ते मोठं होण्यापेक्षा तो काय होतोय,
जसं लहान होत जातो अणू, त्यामुळं काय होतं त्याच्यामध्ये केंद्रकीय प्रभार वाढतोय. केंद्रकीय प्रभार वाढल्यामुळे अणू जर लहान होत असेल तर शेवटच्या जे काय कक्षा असेल त्याच्यामध्ये त्यांचं नियंत्रण जर असेल कोणाचं, अणुअंक म्हणजे अणुकेंद्रक आणि त्याच्यामधील, मग त्यांच्यामध्ये दोन्हीमधील काय असेल हो, दोन्हीमधील स्ट्रॉंग म्हणजे घट्ट बॉन्ड असेल म्हणजे बंध असेल, त्यामुळे त्यांची काय असेल मग ते जास्त लूज करू शकत नाहीत. जसं आपण तिकडे चालू आहे म्हणजे तो लहान लहान होत चालू आहे, याचा अर्थ काय होत जातोय तर इलेक्ट्रॉन म्हणजे संयोजी इलेक्ट्रॉन शेवटच्या गोष्टीतील इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची जी प्रवृत्ती असेल कमी कमी होत जाईल, कारण का ते लहान लहान होत जातं म्हणून, म्हणजे लहान लहान होत जाते म्हणजे अणुत्रिज्या कमी कमी होत जाते, म्हणून इलेक्ट्रॉन म्हणजे संयोजी इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती काय होत जाते व कमी कमी होत जाते. एवढंच सांगायचं आहे आपल्याला. हे 2 टॉपिक एकावर नाही, आपल्याला फक्त समजायला उशीर आहे हो का, यामुळे हे खूप इझी जाईल. परंतु याच्या आधी जर आपल्याला अगोदरच व्हिडिओ बघला तर हे 2 इझी समजून जातील, म्हणजे हे जर समजूनच जातील, कारण का त्याच्यामध्ये आपण संपूर्ण सांगितलेले आहे. परंतु जे काही सर्व काय होत असेल म्हणजे जे काय आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना केंद्रकावर धनप्रभार वाढाला आहे, राईट, धनप्रभार वाढाला आहे, परंतु अणुत्रिज्या कमी होत चालली, हे तर आपल्याला माहीतच आहे. म्हणजे त्यामुळे संयोजी इलेक्ट्रॉन गमावण्याची काय अणूची प्रवृत्ती कमी कमी होत चालली. परंतु जर आपण डावीकडून उजवीकडे जात असताना केंद्रकीय प्रभार काय होत आहे त्याच्या म्हणजे काय व्हायला, म्हणजे केंद्रकीय प्रभार म्हणजे जे काय केंद्रकीय प्रभार वाढाला आहे, राईट, आपल्याला सांगले आताच, आणि अणुत्रिज्या कमी व्हायली हे पण सांगले 2-4 बार सांगले, राईट. मग या दोन्ही घटकामुळे काय आले, संयोजी इलेक्ट्रॉन म्हणजे जे काय शेवटच्या कक्षातील इलेक्ट्रॉन असेल तर त्या संयोजी इलेक्ट्रॉनवरील प्रयुक्त होणारा जे काही केंद्रकीय प्रभार असेल ते वाढत चालला आहे, म्हणजे त्या घट धरून चालले. आपण 10 बार सांगलो आतापर्यंत, कारण का तुम्हाला समजाय म्हणून. परंतु संयोजी इलेक्ट्रॉन अधिकाधिक काय व्हायला, आकर्षण बलाने धरून, म्हणजे संयोजी इलेक्ट्रॉन काय जास्तीत जास्त बलाने धरून ठेवत चाललं आहे, हे आपण आतापर्यंत सांगितलं आहे. म्हणजे जे काय हे सांगलो आहे आपण तर यालाच काय म्हणायचं माहिती आहे काय, तर अणूची विद्युत ऋणता म्हणतात. म्हणजे जे काय होत चाललं आहे, राईट, यालाच काय म्हणायचं, जे काय आपण हेच लिहिलो आहे यालाच अणूची विद्युत ऋणता म्हणतात. एवढं म्हणजे अणूची विद्युत ऋणता म्हणजे नेमकं काय, हे जसं जेवढं काय आहे त्याला अणूची विद्युत ऋणता म्हणतात, एवढं लिहून टाकायचं आपण म्हणजे समजलं. कारण का हे 2 टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. एवढं छापड पसार लिहायचं नाही हो का, आपण एवढंच समजून घ्यायचं आणि एवढं लिहायचं, कारण का आपल्याला 12ला खूप सोपं जाईल. मी 12वीला शिकलेलं आहे हे सर्व काय, म्हणून मलाही सांगायचं खूप भारी वाटतं आणि 10वीला खूप लवकर समजते, कारण का तुम्ही टीनेजर्स आहात, म्हणजे किशोरवयीन मुलं आहात, 16 वर्षातील मुलं आहात. तर डावीकडे हे आपण सर्व सांगितले आहे. आता नेमकं सांगायचं आता लास्ट शेवटचं वाक्य म्हणजे काय, तर आपण हे काय जेवढं सांगितलं आहे तर धातूमध्ये संयोजी इलेक्ट्रॉन गमावून स्थायी राजवायू स्वरूपण असलेल्या धनायन बनण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे त्याला काय म्हणलो आहे आपण, याला धातू गुणधर्म म्हटलो आहे. म्हणजे जे काही असते याला काय म्हणतो आहे आपण, शेवटी यालाच धातू गुणधर्म म्हणतो आहे, राईट. म्हणजे धातू गुणधर्म सांगायचं म्हणजे एक्सप्लेन अशा प्रकारे करून दाखवायचे, धातूचे गुणधर्म एवढ्या प्रकारे. आणि हे जे काय असेल हे जेवढे काय असतील याला अधातूचे गुणधर्म आहेत. म्हणून जसं आपण इथं वाक्य लिहिलं तशा प्रकारे इथे वाक्य लिहू की अधातूमध्ये संयोजी इलेक्ट्रॉन गमावून, म्हणजे आता अधातूमध्ये काय असते, संयोजी म्हणजे नेमकं म्हणजे जे काय संयोजी इलेक्ट्रॉन असतात इथं गमावून असेल त्या धातूमध्ये, परंतु इथं काय असेल हो, स्वीकारून असेल. मग त्याच्यामुळे आपण शेवटचं वाक्य अशा प्रकारे लिहूत की काय ते धातूचं झालं, इथून इतरोक पहा, इथून इतरोक धातूचं झालं, याच्यावरचं आता इथून इतरोक हे झालं, हे 3 टप्पे आहेत अधातूचे. म्हणजे शेवटचं म्हणजे निष्कर्षच लिहायचा आपल्याला. तर काय अधातूमध्ये वरच्यावर बघायचं, संयोजी इलेक्ट्रॉन स्वीकारतोय, नाही काय करतोय, संयोजी इलेक्ट्रॉन स्वीकारतोय, म्हणजे संयोजी इलेक्ट्रॉन स्वीकारून आता हे सुद्धा काय करतो, संयोजी इलेक्ट्रॉन यानं गमावून स्थायी इलेक्ट्रॉन स्वरूपण बनवतात. म्हणजे शेवटची कक्षा फुलफिल असली पाहिजे, म्हणजे पूर्णपणे भरलेली असली पाहिजे, असे करण्याचा प्रयत्न करतात. धातूमध्ये संयोजी इलेक्ट्रॉन गमावून स्थायी राजवायू संरूपण असलेला, म्हणजे स्थायी राजवायू स्वरूपण बनण्याचा प्रयत्न करतात. त्यानं काय करून गमावून, तर यानं काय करतात, इलेक्ट्रॉन स्वीकारून स्थायी राजवायू संरूपण,
हे सुद्धा सेमच आहे पहा. निष्कर्ष अशाच प्रकारे लिहायचा आपण वरचं बघून खाली, म्हणजे आपल्याला खूप इझी जाईल. तर अ धातूमध्ये संयोजी इलेक्ट्रॉन स्वीकारून स्थायू राजवायू संविरूपण असलेला किंवा असलेले काय करतायत आता तिथं ते काय करतात म्हणजे देऊन असं राजवायू संविरूपण करायचं म्हणून त्याला धनायन म्हटलोय, यानं स्वीकारून करायचं म्हणून त्याला ऋणायन. हे अशा प्रकारचे न असेल पहा. ऋणायन बनण्याची प्रवृत्ती असते. हेच म्हणजे काय नेमकं अधातू गुणधर्म, राईट. अधातू गुणधर्म एवढंच आहे पहा. धातू अधातू गुणधर्म एवढ्यालाच म्हणायचं आपण. तर एवढ्याशा पाया आपण एवढं सारं शिकलोय. तर हे चांगल्या प्रकारे आपल्याला कळालं आहे अशी मी अपेक्षा करतोय. तर मी थोडं 2 ते 3 मिनटामध्ये समोरचं जे काय थोडं आहे ते मी सांगून टाकतोय पहा. तर जसं आपण बघलोय तशाच प्रकारे आपण इथे जरा डोके चालवा म्हटलंय. तर इथं आपला धडा संपतो पहा. फक्त हे समजून घ्यायचं जरा डोके चालून आपण. तर मूलद्रव्याचे जे काय अधातू गुणधर्म कशामुळे असतं म्हणते. तर अधातू गुणधर्म याच्यामुळे असतो की ते ऋणायन बनवतात म्हणून अधातू गुणधर्म असतोय. तर हे सांगायचं मूलद्रव्याचं अधातू गुणधर्म कशामुळे असतोय. तर आपण आता सांगितले की जे काय शेवटचं वाक्य आहे. तर अधातू गुणधर्म कशामुळे असतोय. तर ते काय करतात ते आपल्याला माहीत झालं आहे. तर आपण परत वाचून घ्यायचं मागचं. तर आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा म्हणजे एक आवर्त आहे. त्या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना त्या मूलद्रव्यांच्या अधातू गुणधर्म बदलण्यामागचे कारण काय, म्हणजे त्याच्यामध्ये कल अपेक्षित आहे. म्हणजे काय कल अपेक्षित आहे म्हणजे जे काय आपण इकडून जर तिकडे चालल्या तर त्याचे काय होतात मूलद्रव्याच्या अधातू गुणधर्म बदलत चालले, राईट. म्हणजे बदलत चालले त्याच्यामध्ये अपेक्षित कल काय आहे म्हणते. तर याच्यामध्ये अपेक्षित कल म्हणजे दुसरं तिसरं काय नसून संयोजी इलेक्ट्रॉन कमी किंवा जास्त होतात. आता हेच आहे कारण का संयोजी इलेक्ट्रॉन गमावण्याची किंवा म्हणजे स्वीकारण्याची जी काही क्षमता असेल ती जास्त होते. हे त्याच्या मागचं कल आहे. परंतु तेच जर गणामध्ये वरून जर खाली येताना मूलद्रव्यांच्या अधातू गुणधर्म काय बदलण्यामागचे कल काय, म्हणजे आता तेच अधातूमध्ये जायचं आपण. ते खालून जर वर इथून जर येतं ते याच्या मागचं कल नेमकं काय आहे. तर याच्या मागचं कल हे आहे पहा की वाढत जाणण्या अनुत्वच्या म्हणजे या दोन्हीची उत्तरं पहा हेच आहेत. खालच्याच उत्तर हे आहे आणि वरच्याच उत्तर हे आहे. म्हणजे जे की आपण शिकलेले आहोत. म्हणजे हे सांगता येते की कशामुळं म्हणजे नेमकं कल काय अपेक्षित कल आहे की वाढत जाणारी अणुत्रिज्या. इथं काय होतं कमी होत जाणारी अणुत्रिज्या. अशा प्रकारे आपल्याला काही सांगता येते हो का. म्हणजे काही म्हणण्यात एवढंच. तर हे महत्त्वाचं आहे पहा. इथं हायड्रोजन कुलातील प्रवणता हा शेवटचा टॉपिक असेल. तर हायड्रोजन कुलातील प्रवणता म्हणजे काय, ग्रॅडेशन इन हायड्रोजन फॅमिली. म्हणजे हायड्रोजन शेवटच्या फॅमिलीमध्ये जे काही ग्रॅडेशन असेल जे काय प्रवणता असेल ते सांगतो आपण. तर गण 17मध्ये हायड्रोजन कुलातील सदस्य आहेत. म्हणजे गण जे काय 17 असेल 18व्या गणाच्या अलीकडला. तर याच्यामध्ये सर्वसाधारण ज्याचे काय रेणुसूत्र असेल X2 असेल पहा. X2 म्हणजे X म्हणजे एखादा कोणताही मूलद्रव्य म्हणजे आपण ते 17व्या गणामध्ये मूलद्रव्य कोण फिल्कर बहार आय बितवार आता तसंच जे काय आपण घेतलो आहे आता ट्रिकच्या माध्यमातून ते त्याच्यातले मूलद्रव्य X2 म्हणजे Cl2 F2 Br2 I2 AT2 TS2 असं काय लिहू शकतो आपण, राईट. म्हणजे गणातवरून जर खाली जाताना त्याच्या भौतिक स्थितीत प्रवणता दिसून येते. म्हणजे आपल्याला नंतर शिकायचं आहे 12वीला. तर जे काय म्हणजे कशामुळं आहे ते. तर फ्लोरीन क्लोरीन हे वायू आहेत. हे फक्त ध्यानात ठेवायचं काय TSCसाठी Fl2 Cl2 आणि Br2 हा द्रव्य आहे. तर आयोडीन हा स्थायू आहे म्हणजे स्थायू पदार्थामध्ये आढळतो आहे. तर आयोडीन स्थायू आहे. ब्रोमिन हा द्रव्य आहे. फ्लोरीन आणि क्लोरीन हे गॅसेस आहेत म्हणजे वायू आहे. एवढं ध्यान ठेवायचं आपण. तर अशा प्रकारे आपण इथं धडा समजतोय समाप्त करतोय. तर नेक्स्ट चॅप्टर आपण लगेच सुरू करणार आहोत. तर याच्यानंतरचा सुद्धा चॅप्टर आपण पाहून घ्यायचं. तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. आणि दुसऱ्यांनासुद्धा व्हिडिओ शेअर करत चला म्हणजे त्यांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. तुमचं खूप आभार असेल बा माझ्यासाठी. तर असेच पाहत राहा, असेच सहकार्य करत राहा सर्वांनी. तर आपले जवळपास 2 म्हणजे 5K म्हणजे 5000 सबस्क्रायबर कंप्लीट होत आहेत पहा आता. तर सबस्क्राईब केले नसेल तर तुम्हीसुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.